नमस्कार. चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आपण पौष्टिक अशा शेवग्याच्या शेंगांचे सूप म्हणजेच ड्रमस्टिकचे सूप कसे बनवायचे ते आपण पाहणार आहे. हे शेवग्यांच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे हाडांचे जे आजार होतात ना त्याच्यापासून मुक्तता होते, हाडे मजबूत होतात. त्याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, रोगप्रतिकारक शक्ती ही भरपूर प्रमाणात असते. आता ह्या शेवग्याच्या शेंगा मस्त अशा देशी गावरान आहेत. आम्ही आमच्या झाडाच्या तोडलेल्या आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत ना त्या सोलून आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला त्या धुवून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगांचे जर सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आजारांचा सामना करण्याची शक्ती येते. तसेच याचे सूप करताना तुम्ही तिखट किंवा मीठ अशा दोन्ही पद्धतीचे सूप करू शकता. जर घरात लहान बाळ असेल तर तुम्ही मिठाचे सूप बनवलेले चांगले पडते. आता या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या. हृदयाशी संबंधित आजारांवरील रामबाण उपाय आहे हा. हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे कार्य या शेवग्यांच्या शेंगा करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आता या शेवग्यांच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नंतर एका कढई गरम करायला ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तोपर्यंत मी अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे बघते आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरीची मी पेस्ट बनवली आहे. तोपर्यंत मी आता इथं कोथिंबीर आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. देशी गावरान मस्त अशी कोथिंबीर आहे. आता कोथिंबीर माझी कट करून झालेली आहे. तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे. त्यानंतर मी अद्रक, लसूण, थोडंसं खोबरं भाजून घेतलं होतं. त्याची मी पेस्ट बनवून मी फ्रीजमध्ये ठेवते आणि आयत्या वेळेला ही प्रत्येक भाज्यांमध्ये वापरते. कारण भाज्या करताना जर ही पेस्ट नसेल तर काय होतं, भाज्यांना वेळ लागतो. कढईमध्ये जिरी, मोहरी, हळद टाकलेली आहे आणि मी ही जी फ्रीजमध्ये पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती आता मी इथं टाकलेली आहे. याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं वापरलं होतं. आता उलताण्याने ही फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. खूप खमंग असा या फोडणीचा वास सुटलेला आहे. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. त्यानंतर आपण ज्या स्वच्छ शेंगा धुवून घेतल्या होत्या ना त्या शेंगा आपल्याला आता या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत आणि फोडणीमध्ये परतायच्या आहेत. त्यामुळे फोडणीला खूप छान असा सुगंध येतो आणि शेवग्यांच्या शेंगांचं जे सूप आहे ना खूप चविष्ट होतं फोडणीमध्ये शेंगा टाकल्या तर. त्यानंतर वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे ती पण तळली जाते आणि त्याची पण खूप छान चव अशी या रश्श्यामध्ये उतरते. आता याच फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर परतून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटे गॅस असाच ठेवायचा आहे म्हणजे शेवग्यांच्या शेंगांचे सार या तेलामध्ये उतरते. आणि त्यानंतर आपल्याला एक अर्धा तांब्या पाणी आपल्याला ओतायचे आहे आणि हे पाणी उकळणार आहे. तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मी इथं मोठं मीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. शेंगदाणा अगोदर मी शेंगदाणे अगोदर भाजून घेतले होते, त्यानंतर मिक्सरमधून काढले होते. मी 4 ते 4.5 चमचा इथं बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. आता हे शेवग्यांचे सूप आपल्याला एक 15 ते 20 मिनटं उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर आपलं पौष्टिक असं आरोग्यासाठी चांगलं असणारं हेल्दी सूप बनवून तयार आहे. हाडांच्या आरोग्यासाठी खूप मजबूत हाडांचं आरोग्य ठेवते. म्हातारवयात हाडे बिलकुल ठिसूळ होत नाहीत. आपल्या शेवग्यांचे सूप बनवून तयार आहे. हे पौष्टिक सूप तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हीही या पद्धतीचं सूप जरूर बनवा. आणि अनेक आरोग्यांवर एक रामबाण उपाय म्हणजे या शेवग्यांच्या शेंगांचं सूप आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे सूप घेऊ शकता. याचे तिखटही सूप बनवू शकता आणि मिठाचे तिखट सूप बनवलं तर ते भाजीसारखं होतं. तुम्हाला आवडेल ते बनवा. धन्यवाद.